जन्म झाला. जन्म झाल्यानंतर या पाताळ भुवनाचा सम्राट मला घडला जाऊ आणि त्या दिनापासून आजपर्यंत या पाताळ भुवनाच्या ठिकाणी हा अंधकासुर साम्राज्य करतोय. एवढंच कशाला तर ज्या वेळी देवाने जाणं यांच्यात युद्ध संपली गेली. तात्काळ विजयाचा विजय झाला. या अंधकासुराने उघडला. एवढंच कशाला तर होय ज्या वेळी सागर मंथन झालं त्याच सागर मंथनाच्या वेळी देवतांनी केलं ते कपाल. देवतांनी कपाल कारस्थानाच्या जोरावरती आम्हा दानवांच्या वाट्याला दिली ती फक्त आणि फक्त मदिरा. त्याच मदिरेच्या आरी आमचे दानव गेले. आमचे पूर्वज मदिरेच्या आरी गेले. पण हा अंधकासुर जाणारा नव्हे. सारी रत्न आपल्या वाट्याला घेतली. पण मी त्यातला नव्हे. स्वारी करणार सर्व ठाणीला वेळोवेळी अपयश माझ्या पदरी आलं. पण काय या पाताळ भुवनात नारायण नामक काय
वायूला विचारले सत्य ऋषी देवा नारायणा अरे तुझ्या कृपा आशीर्वादाशिवाय या अखिल विश्वातील वृक्षाचं एक करोडदेखील भगवंता होऊ शकत नाही आणि त्या तुझ्या गुणाच्या गुणावर घालता संप्रती नारदाचे आगमन पूर्ण झाले असेल तर या पाताळ गुणाच्या ठिकाणी पाताळ गुणातील सम्राट तुम्हाला अंधकारातून आणि त्या अंधकाराला आपण आलेल्याची जाणीव करून देतो हेच करू का बऱ्याच दिवसांनी दिसला बऱ्याच दिवसांनी म्हणूनच म्हटलं थोडी थट्टा मस्करी करावी काय रे मला सांग पायाच्या ढगापासून गळाच्या प्रपर्यंत प्रयत्न तुझा मी निरीक्षण करतोय अति उल्हासी अलखबरी असणार याच्या मुळाशी कारण आहे मनाच्या ठिकाणी जिज्ञासा ठेवलेली या नारदाची भेट कधी होते काय म्हणताय आणि ती भेट आज घडली म्हणून मन हर्षमधी दे पण काय रे हर्षमधी दिसतोयच करा पण या पाताळ गुणाच्या ठिकाणी माझे आगमन झाल्यानंतर आपण ते माझं आगत स्वागत केलं अरे पण या तुमच्या पाताळ गुणात उभ्यानं उभं राहूनच स्वागत करणं असा नियम आहे तुला उभ्यानं जर उभं राहायचं असेल तर उभा राहा अरे स्वागत कसं ए नारद बोल बोल आता कसं आहे तू आलास आला म्हटलं थोडी वार्तालाप करावी सांगतो बसायचं सांगतो हो या पाताळ गोलाच्या राज सिंहासनाला अगदी तुझ्या मांडीला मांडीला बसतोय करा पण काय रे आपल्या बाबतीत जे होतंय ना ते मी बारकावे जरा निरीक्षण केले माझ्या बाबतीत बारकावेतून निरीक्षण केले तुझ्या बाबतीत माझ्या तू केलंय अरे मला सांग 60 कोटी दानव आणि 33 कोटी देवता जर का विचार जर केला ना तर 33 कोटीपेक्षा 60 कोटी ही संख्या जरा जास्त वाटते होय ना मोजमाप परत करून आला 33 कोटी देवतांपेक्षा 60 कोटी दानव आज त्या देवता तुम्हाला आज पराजित करतात तिथं आलायस माझ्यासाठी आलायस की देवतांचं गुणगान वाटलंच तर तुझ्यासाठी नाही तर देवतांच्या पक्ष बदलू नको कित्येक जण बदलते मला बदलला का पक्ष बदलला आतापर्यंत त्या देवतांना मी सहकार्य केलं पण ते देवता मला काही उपयोगाचे वाटत नाही पण आज तुझ्यापर्यंत आलोय ना सत्य परिस्थिती ती आहे जिथं इथं उपयोग आहे तिथं झाला आता इथं मला जास्त उपयोग वाटू लागला आता मी तो पक्ष सोडला आता वेळोवेळी तुम्हालाच पोचविणार साधारण इथं काय आता साधारण मी तर आलो का आलास तेच सांग अरे वेळोवेळी तुम्हाला आला मला पोचवायच्या गोष्टी तसं नव्हे रे कीर्तीच्या उच्चतम शिखरावर तुला पोचविणार आणि वर तुला खाली ढकलून देणार माझ्या बाजूला शिस्तीत बोलायचं ही जागा माझी नव्हे कसं नव्हे तू वरती पोचवणार ढकलून देणार आता मला सांग कीर्तीचा उच्च शिखर तू गाठील हे तुझ्या आता पाताळ बोलणार समजदार कसं तेव्हा वरती गेल्याच्या नंतर खाली जेव्हा उडी मारशील तेव्हा सरांना सांगशील ना एक काम कर लवकर वरती पोचवाय ढकलून दे म्हणजे खाली सांगायला बरं पण आता मी काय म्हणतो आतापर्यंत आपण कित्येक वेळा देवतांवर स्वारी केला देवतांवर विजय प्राप्त व्हावा माझ्या नावाचा कायम ठेवला आहे पण काय रे आतापर्यंत जे जे तुझे पूर्वज मारले गेले ना त्या देवतांनी मारले आणि त्याच देवतांवर आपण कित्येक वेळा स्वारी करण्यासाठी निघून गेला अखेर घडलंय का ज्यावेळी त्या देवतांवर आपण स्वारी करण्यासाठी जाताय ना त्यावेळी ते देवता
तुमच्या पदरी अपयश महाराज सत्य बोललात. ज्याच्या वेळी दानवांनी स्वाध्याय केल्या त्यावेळी अपयश आमच्या पदरी आलंय. पण नारदा मी ठरलेलं होतं देवतांवरती करणार स्वारी, स्वतःचा विजय मिळवणार. पण मला सुचेल असं झालंय, करावं तरी काय. एक म्हणतोय या पाताळ भुवनाचा संप्रत त्याग कर आणि देवतांचं त्या देवतांपर्यंत जा आणि देवतांना केवळ स्वतःच्या पक्षात येण्याची मागणी कर. जर का देवता ऐकली असतील तर जास्त वितंडवाद तिथं काही करू नको. हे बाबा किती वेळ नव्हे, आता पक्ष कोण बदलणार नाही. कारण कसं आहे माहिती आहे, बोल बोल. समोर हा अंधकार स्वरूप आहे. अंधकार सुराला पाहिल्यानंतर एक मरणाच्या गाड्यात तुला यशाची प्राप्ती नक्कीच मिळवणार. नक्की. पण या तुझ्या पाताळ भुवनाचा त्याग कर आणि देवतांवर स्वारी कर. देवतांवर स्वारी केल्यानंतर तुला विजय नक्कीच प्राप्त होणार आहे. देवतांवर स्वारी करायची. देवतांवर जाणार कुठं माहितीये का, त्या चांडाळ देवेंद्राकडे जाणार. देवेंद्राकडे जाणार. 30 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र देवेंद्रापर्यंत जाणार. जावा म्हणतो. कारण काय माहितीये, कारण तोच तिथं राजगादीवरती बसलाय. संपन्न बंधुत्वाचं नातं आमचं. पण कधी मेल्यानं वाटा दिला नाही रे. वाटा तुला दिला नाही. पण आता काय कर माहितीये का, त्याच वाट्यासाठी त्या हिश्श्यासाठी केवळ तुझ्या त्या पूर्वजांना तरी मारिलं ना, त्या सुडासाठी देवेंद्रावर स्वारी कर. पण मला सांग, देवेंद्राकडे मी गेलो पण तर बाकीचे देव राहतात कोणाकडं. त्यांचा अधिपती तो देवेंद्र करतोय ना. मग मला सांग, जर का वृक्ष तोडायचा झाला तर त्याच्या फांद्यावर घाव घालून का उपयोगाचा आहे का. त्याचा मूळ तोडीला पाहिजे. मूळ याचा मूळ म्हणजे तो एक तो काळा वैकुंठीचा गुण कारण त्या देवतांपर्यंत तू गेलायस का. देवता म्हणते कुणी सांभाळायला लागले. पण देवा झालाय ना. अरे तुझ्या आशीर्वादाने आतापर्यंत या नारदाने अनेक नाट्य रंगविली. पण देवा याही नाट्यात या नारदाला यशप्राप्ती घडून दे. एवढी देवा तुझी सविनय प्रार्थना. सविनय प्रार्थना. सविनय प्रार्थना. सज्जन दुर्जन भक्तजना. नारद गेलो ना अंत जाऊन सरळ करू.
पाठीमागे वळता. या सर्व माझ्या वैष्णव भक्तांना या वैकुंठीच्या नारायणाचा शुभ आणि मंगलतेचा आशीर्वाद, शुभ आणि मंगलतेचा आशीर्वाद, शुभ आणि मंगलतेचा आशीर्वाद. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय नमः. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय नमः. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय नमः. ओम ब्रह्मांड ध्वनी झाले देणे माया प्रकटे ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करुणी चार वेद गती ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्व नववेद उपासना सामवेद कथिले अमर सुमधुर संगीत गायला. ओंकार बसून ध्वनी, ध्वनी बसून माया आणि माया बसून शिवशंभू महादेवांचा जन्म झाला. शिवशंभू महादेवांच्या हृदयाचं विभाजन होऊन सांप्रत साक्षात वैकुंठीच्या नारायणाचा जन्म झाला. या वैकुंठीच्या नारायणाच्या नाभिकमळापासून सप्तलोकीच्या विरचितांचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने उत्पत्ती करावी, हाती जगभक्षक घेऊन लयाचं कर्तव्य शिवशंभू महादेवांनी करावं आणि या विश्वाचं पालकत्व या वैकुंठीच्या नारायणाचं करावं. याला कारण काय माहितीये का? परित्राणाय साधूना विनाशाय चतुर्युगा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. संभवामी युगे युगे. धर्माचे पायमल्य होत अधर्म ज्यावेळी विश्वाच्या ठिकाणी उच्चांक मारू लागला, धर्म रक्षणासाठी अधर्माच्या नाशासाठी युगायुगाच्या ढय्यम अवतारकडे धारण केलं आणि म्हणून या विश्वाची घडी सुरळीत चालावी म्हणून चार वेदांची निर्मिती करण्यात आली. त्या चारही वेदात सत्य, न्याय, नित्य आणि धर्म या चार तत्वांची निर्मिती करण्यात आली. अहम न वसामी वैकुंठी, अहम न वसामी क्षीरसागरे, अहम न वसामी लक्ष्मीमाते निवासी, अहम वसामी भक्त जगदई. या सर्व भक्तांच्या हृदयाच्या ठिकाणी साक्षात वैकुंठीच्या नारायण वास्तव्य करतो आणि म्हणून या विश्वाच्या ठिकाणी या माझ्या साऱ्या वैष्णव भक्तांना सुख ऐश्वर्य संधान लाभेल असा मंगलतेचा आशीर्वाद, मंगलतेचा आशीर्वाद. सौख्य दे Yeah,
वैकुंठी धामापर्यंत माझं येणं झालंय. आलेल्याची जाणीव नारायणाला करून द्यावी हे झालंय. कोण रे वैकुंठीचा नारायणा? नावाने हात असू दे. भाग दाखवतो कशी असते. नमो नमः. आशीर्वाद. नमो नमः दिलं. पण एक ध्यानात ठेवा, हा अंधकासूर इथं आलाय तो म्हणजे स्वतःच्या इच्छा पूर्ततेसाठी. अंधकासुराच्या आपल्या देहाला सोड आणि का थोर मोठे इच्छेनं या शांतीधामाला आलाय. नक्कीच इच्छा पूर्ण होईल. इच्छा पूर्ण होईल. चांगली असेल तर नक्कीच होणार. चिंताच करू. या अंधकासुरानं मुळात वाईट इच्छा केव्हा प्रकटच केली नाही. आणि माझी इच्छा चांगली नसणार. आता इच्छा कोणती ती आहे का? कोण? तुम्हालाही माहित आहे. माहित आहे असं म्हणून उपयोग नाही. तेव्हा तुम्ही कारणीभूत तुम्ही होता. तू बोलत जा. आहा. मी ऐकायला तत्पर आहे. ऐकायला तत्पर आहात मग ऐका. काय? कटकालाचे एक एक प्रसंग जर का सांगायला गेलो तर पुष्कळ कालावधी लागेल. एकाच प्रसंगावरून सुरुवात करतो. तू प्रसंग सांगण्या अगोदर आहा. मी तुला सावध करतोय. कारण काय माहितीये का? काय 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 म्हणाला? दत्तगडात जात असताना जास्त खोल जाऊ नको. आहा. जर का जास्त खोल जाशील आहा. वरती येण्याची तयारी ठेव. वरती येण्याची तयारी कायमच मी ठेवतो. कारण तुझ्या समोर हा वैकुंठचा नारायण आहे. खाली गेला तर तिथे सुद्धा मारू शकतो. वैकुंठीच्या नारायणाला मी घाबरणारा नव्हे. जैसा अंधकासूर आपल्याला घाबरला असता पाताळ भोराचा त्याग करून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला असतो. पण अंधकासूर इथं आला. ज्येष्ठ मस्करी आणि तेवढी खर्च आला. मुद्द्यावर कोणती इच्छा? एकच एकच. आमच्या पूर्वजांच्या बाबतीत देवतांनी केला तो अन्याय आणि तोच अन्याय भरून काढण्यासाठी मी आलोय. आणि तो कोणता असेल? ज्या वेळी सागर मंथन झालं त्या वेळापासून कप्तानं तुम्ही आमच्या पूर्वजांना मारिलं आणि त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी मी तोवा टाकलोय. हे अंधकासूर पाताळ गोंधा त्याग केला असून अतल वितल सुद्ध रसातल तलातल महातल आणि माता अशी सप्त पाताळ नेमका कुठल्या पाताळातून आला? मी हाताला पाताळातून माझं झालंय. आणि राहिला प्रश्न माझ्या पहिल्या इच्छेचा. देव दानव सांपत्य बंधुत्वाचं नातं असं असून सुद्धा बंधूंना तुम्ही कप्ताना मारिला. एका एका पूर्वजाला मारिला आणि त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तुम्हाला प्रतिकार नकासूर अत्तल पात्राला त्याग केला आणि म्हणजे देवतांनी दानवांच्या बाबतीत गप्पट नामक सांगते. तुमच्यात अन्याय मी देवतांनी केला. असा कोणता अन्याय? एकच. कोणता? आमचे पूर्वज ज्या वेळी स्वर्ग लोकांत स्वारी करून आले का तर स्वतःचा अधिकार मिळवण्यासाठी आणि त्याच वेळी त्यांना तुम्ही द्वंद्व करून मारू शकला नाही म्हणून वेगवेगळी रूप धारण केला. मोहिनी सारखी रूप धारण केला आणि त्यांना भुलवलं आणि त्यांना मारलं. पण आमचा अधिकार आम्हाला दिला नाही. म्हणजे ज्यावेळी सागर मंथनाच्या वेळी जी 14 रत्न बाहेर आली त्या 14 रत्नांच्या वाटणीच्या वेळी जी मदिरा तुम्हा दानवांना मिळाली मदिरेच्या धुंदीला बेधुंद तुम्ही दानवांनी केलात ते काय? ते सागर मंथन अमृताचा कलश बाहेर निघाला. तो अमृता कुंभ तुम्ही दानवांनी पळविला. सत्य सत्य. मग तो दानवांनी पळविला अमृता कुंभ तो पुनश्च मिळविण्यासाठी विश्वाची विश्वमोहिनी म्हणजे त्या मोहिनीचं रूप साक्षात वैकुंठच्या नारायणाला घेतलं आणि या मोहिनीच्या रूपावर भाडून तुम्हा दानवांनी जे कपट करून अमृता कुंभ नेला होता तो अमृता कुंभ या वैकुंठच्या नारायणाने घेतला. आता एक दुसरी गोष्ट बोला. तुमचा पूर्वज राहू याचा घातमने आम्ही देवतांनी कप्तान केला. मला सांग रे त्याला देवतांचं रूप धारण करण्याची काय गरज? एकच सांगतो. कारण ज्यावेळी देव आणि दानव यांनी दोघांनी मिळून सागर मंथन केलं. सागर मंथन झालं
फोडून त्यातून 14 रत्न बाहेर पडली आणि त्यातच होती ती मदिरा. देव हे सर्पाच्या पुच्छभागी राहिले. रावण दानवांना ठेविलं ते सर्पाच्या मुखाभागी. तर नंतर झालं ते काय, मदिरा वाटण्याचा समय आला. तुम्ही देवतांनी दानवांना काय सांगितलं, मदिरा प्राशन तुम्ही केली, तुम्ही अशुद्ध आहात, मग तुम्हाला अमृत घेता येणार नाही, स्नान करून या. आमचे दानव बिचारे भोळे म्हणून ते स्नान करायला गेले आणि तुम्ही अमृताच्या पंक्तीला बसलात आणि हेच राहूने हेरलं आणि म्हणून तिथं देवतांचं रूप धारण करून तुमच्या पंक्तीत बसले. काय चुकलं त्यांचं? एकच जिथं दत्ताने रूप धारण केलं आणि दुसरी गोष्ट स्नान करून यायला काही वेळ नव्हता. पण तुम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं, आधी सांगितलं असतं, आधीच स्नान करून आले नसते. मग चूक तुमची की आमची? तुमची. मदिरा प्राशन आपण केला. अमृताची वाटणी चालू असताना राहून कप्ता रूप धारण केलं. ते रूप चंद्राला ओळखलं. मग त्यावेळेला हात या वैकुंठ नारायण केला. काय चुकलं? मला सांगा, रावण देवताचं रूप धारण केलं हे कपट म्हणताय, पण तुम्ही त्या मोहिनीचं रूप धारण केलं हे कपट म्हणत नाही. यात कपट कोणतं? यात कपट कोणतं नाही. तुमचं झालंय कसं, आपलं ठेवावं ठाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकू. आता झालंय का माहितीये का? आलंय अंगाशी, नाचता येणं अंगण वापरे. तू कुठेही जा, मुद्दा सोडून मी जाणार. मी सुद्धा मुद्दा सोडून हलणारा नव्हे. तुला कारण मी सांगतो, रावण कपट केला म्हणता, मग त्या अर्थानं तुम्ही सुद्धा कपट केलातच ना. मोहिनी अवतार जर का धारणच केला नसता, गपगुमाने थोडी थोडी मंदिराच्या जागी आम्हाला जर अमृत दिलं असतं, झालं असतं, मिटलं असतं. मदिरा मागितली कोणी तुम्ही दानव. त्याच्याही मुळाशी कारण आहे. सर्पाच्या मुखभागाशी तुम्ही ठेवला. सर्प जेव्हा फुंकाऱ्या मारू लागला तेव्हा ते विष आम्हा दानवांना सहन होईना.